विसर्जनाच्या घडामोडींकडे आपलं लक्ष राहील. तुर्तास बातम्यांचा वेगवान आढावा. चिंचपोकळीच्या चिंतामणीला गिरगाव चौपाटीवरती भक्तिपूर्ण वातावरणामध्ये निरोप देण्यात आला. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती भाविक मिरवणुकीमध्ये सहभागी झाले. मुंबईमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट. साकीनाक्याच्या खैराणी परिसरामध्ये शॉक लागून एकाचा मृत्यू झालाय तर 4 जण जखमी झालेत. विसर्जनाच्या ट्रॉलीमध्ये हायटेन्शन वायरमधून करंट. भाईंदर पश्चिमेमधल्या मोदी पटेल मार्गावरती गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये विजेच्या धक्क्यामुळे एकाचा मृत्यू झाला. रोषणाईसाठी झाडांवरती आणि इमारतींवरती विद्युत केबल्स टाकण्यात आल्या होत्या. या वायरचा शॉक लागून मृत्यू झालाय. खग्रास चंद्रग्रहणामुळे सिद्धिविनायकाच्या शयन आरतीच्या वेळेमध्ये बदल करण्यात आलाय. 9:57 ग्रहण चालू होत असल्यामुळे श्रींची शयन आरती ही मध्यरात्री 1:27 नंतर होईल. मुंबईतील नायर रुग्णालयाला बॉम्बनं उडवून नेण्याची धमकी. नायर रुग्णालयामधील डीन यांच्या ईमेलवरती धमकीचा मेल आलाय. पोलीस तपासामध्ये काही संशयास्पद आढळलेलं नाही. सहार एअरपोर्टच्या शौचालयामध्ये सुद्धा बॉम्ब असल्याचा दावा. मुंबई आणि ठाण्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचे छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करतानाचे फोटो असलेले बॅनर. या बॅनरवरती फक्त देवा भाऊ इतकाच उल्लेख आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात जीआर काढल्याच्या नंतर भाजपनं बॅनरबाजी केल्याचं दिसतंय. आम्ही श्रेयवादाच्या लढाईमध्ये नाही. मराठा समाज आणि ओबीसी समाजाला न्याय देण्याचं काम महायुती सरकार करत आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या शिवरायांना नमन करत असतानाच्या फोटो बॅनरवरती शिंदेंची प्रतिक्रिया. सरकारनं काढलेला जीआर चांगलाच आहे. गैरसमज पसरवू नका. मनोज जरांगे यांचं आवाहन. जीआरमध्ये दुरुस्ती करायची असेल तर करून घेऊ असंही मनोज जरांगे पाटील यांचं वक्तव्य. छत्रपती शिवाजी महाराजांचा अशा पद्धतीनं राजकीय वापर करणं मान्य नाही. संजय राऊत यांची प्रतिक्रिया. तर जाहिरातींचा साधारणपणे खर्च हा 40 ते 50 कोटी रुपये. राऊत यांची माहिती. शेवटी मराठा समाजाला देवाभाऊंनीच आरक्षण दिलं. भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया. तर उद्धव ठाकरेंच्या सरकारनं दुर्लक्ष केलं म्हणून मराठा आरक्षण गेलं होतं. दरेकरांची टीका. जरांगेंची एकही मागणी कायदेशीर नाही. घटनात्मक आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं या पद्धतीची नाही. मराठा समन्वयक आणि अभ्यासक डॉ. संजय लाखे पाटील यांची टीका. अनेक ठिकाणी सामाजिक समता उरली नसल्याची खंत धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवली आहे. बीड जिल्ह्यामध्ये पोलिसांना सुद्धा स्वतःचं आडनाव लावता येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का? मुंडेंचा सवाल. धनंजय मुंडे यांनी तिकडे मजा करावी, राजकारण करावं, पण मराठ्यांच्या वाट्याला गेला तर मात्र सुट्टी नाही. जरांगे पाटील यांचा इशारा. उद्या खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिल्लीमध्ये महत्वाची बैठक बोलावली आहे. शिवसेना पक्षाच्या खासदारांची ही बैठक असेल. सीपी राधाकृष्णन यांच्या विजयाच्या रणनीतीसाठी या बैठकीचं आयोजन. माढा तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष बाबाराजे जगताप यांचा अंजली दमानिया यांनी व्हिडिओ पोस्ट केलाय. सोलापूरमध्ये आयपीएस अंजना कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोन जोडून देणारे बाबाराजे जगताप हे होते. व्हिडिओमध्ये नेता नशा करत असताना सध्या दिसतोय. करमाळ्यामधल्या कुरडूमध्ये मुरुम माफियांची बीडपेक्षा मोठी दहशत आहे. माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा गंभीर आरोप. अजित पवार यांना फोन लावला नव्हता तर कॉन्फरन्स कॉल होता असाही गौप्यस्फोट. अजित पवार अवैध धंदे करणाऱ्यांची पाठराखण करणारे म्होरक्या. ठाकरे सेनेचे उपनेते शरद कोळी यांची जोरदार टीका. आयपीएस अधिकाऱ्याला फोन करून धमकावल्याच्या प्रकरणी कोळींचा अजित पवारांवर निशाणा. पालघर जिल्ह्यामध्ये समुद्र किनाऱ्यावरती 3 संशयास्पद कंटेनर वाहून आले. एक कंटेनर शिरगाव किनाऱ्यावरती तर 2 कंटेनर सातपाटीच्या किनाऱ्यावरती आढळले. समुद्राला भरती असल्यामुळे हे कंटेनर सध्या किनाऱ्यापर्यंत येणं कठीण झालंय. पुण्यामधील विसर्जन मिरवणूक यंदा सुद्धा रेंगाळली आहे. मानाच्या 5ही गणपती बाप्पांचं आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन वेळेत झालं. मात्र तरी सुद्धा बाकीच्या विसर्जन मिरवणुका रेंगाळल्या. पुण्यामध्ये एका गणेश विसर्जनाचा एका मिरवणुकीमध्ये उच्छाद मांडलेला दिसला. बंदी असून सुद्धा राष्ट्रभूषण क्रीडा संघ मंडळाकडून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. फटाके फोडणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची सुद्धा माहिती मिळते आहे. साताऱ्यामधल्या बामणोली इथे कोयना डॅम बॅकवॉटर जलाशयामध्ये गणपतींचं विसर्जन. बामणोली, अंधारी, कोळघर, फळणी आणि पावशेवाडी या 5 गावांनी अनेक वर्ष परंपरेचा वारसा जपला आहे. साताऱ्यामध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सहभाग. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव शिवेंद्रराजेंचा पारंपरिक वाद्यांच्या तालावर ठेका. पुण्यामधील गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये शरद पवार यांच्या समर्थनार्थ साखळीपीर तालीम संघाकडून बॅनरबाजी. निष्ठावंत असे बॅनर झळकवण्यात आले आहेत.
सोलापूरमध्ये पैगंबर मोहम्मद यांच्या जयंतीचा उत्साह 5 सप्टेंबरला असणारी जयंती गणेशोत्सवामुळे 2 दिवसांनी साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जयंतीच्या निमित्तानं जुलूसमध्ये ऑपरेशन सिंदूरचा सुद्धा देखावा. नीरा देवधर धरणाचं पाणी मिळावं म्हणून खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार उत्तमराव जानकर यांचा रास्ता रोको 7,000 शेतकऱ्यांनी माळशिरस म्हसवड इथला रस्ता अडवून धरला होता. पुण्याच्या चाकणमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये 4 जणांचा बुडून मृत्यू झालाय. वाकी खुर्द इथे भामा नदीमध्ये 2 जण बुडाले तर शेल पिंपळगाव आणि बिरदवाडी या ठिकाणी एकाचा बुडून मृत्यू झालाय. खग्रास चंद्रग्रहणामुळे कोल्हापूरची कुलस्वामिनी करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या दैनंदिन कामकाजामध्ये बदल होतोय. चंद्रग्रहणामुळे रात्रीची आरती होणार नाही, मात्र ग्रहणाच्या काळामध्ये मंदिर सुरू राहील. चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवरती आज तुळजाभवानी मातेच्या धार्मिक विधीच्या वेळेमध्ये बदल केला जातोय. ग्रहणाच्या कालावधीमध्ये तुळजाभवानी मातेला शुभ्र श्वेत सोहळ्यामध्ये ठेवलं जाईल. नाशिकच्या म्हसरूळमध्ये बाप्पाला निरोप देत असताना एका चिमुकलीला अश्रू अनावर झाले आणि चिमुकलीचा हा भावनिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवरती शिर्डीच्या साई मंदिरामधील आरतीच्या वेळेमध्ये काहीसा बदल करण्यात आलेला आहे. रात्री 10:30 वाजता होणारी आरती ही आज रात्री 9:15 घेतली जाईल, तर आरतीच्या नंतर साईबाबांचं मंदिर हे दर्शनासाठी बंद राहील. अहिल्यानगरच्या शनिशिंगणापूर इथे प्रत्यक्ष ग्रहणाच्या काळामध्ये चौथऱ्यावरचं दर्शन बंद असेल. रात्री 9:30 ते ग्रहण संपेपर्यंत हे दर्शन बंद राहील. नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये पावसाचा जोर वाढला तर धरणामधील वाढत्या विसर्गामुळे गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होते. रामकुंड परिसराला पुराच्या पाण्याचा वेढा. बीडमध्ये सुरेश धस यांच्या मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचे लक्षवेधी बॅनर लागले आहेत. देवेंद्र बाहुबली आरक्षणाचे जनक असा बॅनरवरती उल्लेख आहे. आष्टीमधील देवी निमगाव या ठिकाणी हे बॅनर झळकत आहेत. कुणीही बॅनर लावा, कुणीही कॅम्पेन करा, मात्र तातडीनं प्रमाणपत्र द्या, मग तुमचं कौतुक करू. जरांगेंची फडणवीसांच्या जाहिरातींवरती प्रतिक्रिया. धाराशिवमध्ये विसर्जन मिरवणुकीत खासदार ओमराजे आणि आमदार पुत्र मल्हार पाटील आमने सामने. मल्हार पाटील यांनी दंड थोपटले. नादी लागू नका, तुला चांगलाच रडवीन या गाण्यावरती पाटील थिरकले तर पाटलांच्या उत्साही आव्हानांना ओमराजेंकडून स्मित हास्याने प्रत्युत्तर. नांदेडमधल्या गाडेगावमध्ये 3 जण नदीमध्ये बुडाले आहेत. गणेश विसर्जनाला गेले असताना तोल जाऊन नदीमध्ये हे बुडाले. 1 जण बचावला असून 2 अद्यापही बेपत्ता आहेत. बुलडाण्यामध्ये शांततेत पार पडल्या गणेश विसर्जनाच्या मिरवणुका. जामोदमध्ये भाजपचे आमदार संजय कुटे यांचा विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभाग. यावेळेला त्यांनी लहानग्यांच्या सोबत थिरकत महिलांच्या सोबत फुगडीचा सुद्धा आनंद घेतलाय. अमरावतीमध्ये गणपती बाप्पाला निरोप देत असताना नदीमध्ये बुडून 3 जणांचा मृत्यू झालाय. 3 वेगवेगळ्या घटनांमध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय. या मृतांमध्ये 2 तरुण आणि एका तरुणीचा समावेश आहे. चंद्रपूर शहरालगतच्या पडोली चौकामध्ये 298 ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली. या कारवाईमध्ये 30 लाखांपेक्षा अधिकचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. 2 जणांना अटक झाली आहे. चंद्रग्रहण असल्यामुळे शेगाव इथल्या संत गजानन महाराज मंदिरामध्ये भक्तांना जाळीमधून श्रींचं दर्शन घेता येईल, तर संत गजानन महाराजांची आरती सुद्धा केली जाणार आहे. 11 दिवसांच्या गणपती विसर्जनाच्या नंतर कोकणकर मुंबईच्या दिशेनं रवाना व्हायला सुरुवात झाली आहे. रेल्वे स्थानकावरती कोकणवासियांची मोठी गर्दी. तळकोकणामध्ये गणपती विसर्जनाच्या नंतर मच्छी मार्केटमध्ये मोठी गर्दी होतीये. सिंधुदुर्गच्या कुडाळ मच्छी मार्केटमध्ये मासे खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. तिकडे रायगडच्या अलिबाग मच्छी मार्केटमध्ये सुद्धा तुफान गर्दी. बाजारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची मासळी उपलब्ध झाली आहे. अनंत चतुर्दशी आणि उपवास सुटल्याच्या नंतर आता खवय्यांची गर्दी होतीये. बँक ऑफ इंडियाच्या कर्जतमधल्या शाखेला आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती आहे. कर्जत शहरामधील महावीर पेठेमधील घटना आहे. बँकांमधील लाखो रुपयांची रोकड जळाल्याची माहिती आहे.